ला केलेली घटना आपल्याकडे तरी पठार भागात कधी ऐकली नव्हती. परंतु अगदी 3-4 दिवसापूर्वी यांच्या आदिवासी लोकांनी बिबट्याचे काही छोटे छोटे पिल्लं बछडे घाटामध्ये सोडलेले बघितले होते. अर्थात कदाचित त्याचा एक अर्थ असा होतो की वाघीण पकडली असावी आणि कुठेतरी त्या परिसरामध्ये सोडलेली असावी. आणि काही लोकांच्या निदर्शनास देखील आलेलं आहे. कारण त्या जुन्नर तालुका आणि अकोले तालुका मध्ये 4 ते 5 किलोमीटरची एक फॉरेस्ट आहे. परंतु त्या ठिकाणी CCTV कॅमेरे नाहीत. त्या ठिकाणी जाता येता सर्व आदिवासी लोक त्या ठिकाणी वास्तव्यास असतात. त्यांच्या असं निदर्शनास आल्यामुळं, कारण आमच्या आजूबाजूला अनेक वेळा बिबटे आम्ही बघितलेले आहेत, अनेक वेळा वाघ बघितले, पण हल्ला कधी केलेला बघितला नव्हता. आणि सदर आज जो हल्ला झालेला आहे तर याचा निष्कर्षच असा आहे आमच्या तरी मतानुसार की हा जुन्नर तालुक्यातून कुठंतरी हल्ला केलेला एखादा वाघ या ठिकाणी आणून सोडलेला असावा. त्याशिवाय हल्ला हा होऊ शकत नाही. म्हणून सदर जुन्नर तालुक्यातील वन विभागाला मला वाटतं आपल्या पठार भागातील मला वाटतं सर्वच बेलापूर ग्रामस्थांच्या वतीनं समजा भगवान दादांनी आता सांगितलं लेटर आपण देणारच आहोत. तरी या खळखळीची विनंती आहे की या तुम्ही कमीत कमी या बाजूला ते सोडू नका. आणि सोडले जर असतील त्यांनी समजा जे पकडलेले बिबटे ते कुठे सोडलेत याचे देखील पुरावे आपल्याला खऱ्या अर्थाने मिळविणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणी आज पिंजरे लावणार आहेत. आपण देखील जो वाघ आता पकडला जाईल या ठिकाणी आज किंवा उद्याकडं हा सुद्धा कुठे नेऊन सोडला जातो याची देखील खऱ्या अर्थाने